मणिभद्र आहे, फारच सुंदर. रावण आहे, रावणाने कैलास पर्वत उचललेला आहे बघा. खंडेराया महाराज की जय. खंडेराया नंदीवर सवार झालेत बघा. सोबत बघा काळ भैरवाची प्रतिमा आहे. संहार करताना ते दृश्य दाखवलेलं आहे बघा. यमाचे सप्तऋषी बघा. तर सप्त महाकालची दिवसातून 6 वेळा आरती होते. नमस्कार मंडळी, मी सतीश म्हात्रे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर आज मी आलेलो आहे मध्य प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये उज्जैनमध्ये आहे. महाकालच्या दर्शनाला आलेलो आहे. तर आपल्या सोबत आहे अनिश. तर आपल्याला पहिलं कोणाचं दर्शन घ्यायचं आहे? महाकाल. आता डायरेक्ट आम्हाला महाकालचं दर्शन घ्यायचं आहे. जय श्री महाकाल की जय. बोलो जय श्री महाकाल जय. बोलते जाओ, तिलक लगाते जाओ, बाबा दर्शन देगा. तर उज्जैनला महाकालच्या दर्शनासाठी ही आलेली सर्व मंडळी. तर मंडळी हाय करा. तर एक साईड साड्या सर्वांनी लावलेल्या आहेत बघा, मॅचिंग मॅचिंग. तर ही आहे आमची खोपानदेव सहल. हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो, मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर 12 ज्योतिर्लिंगमधील हा महाकाल. हर हर महाकाल महाराज की जय. पण घ्यायचा बारका प्रसाद. सब प्रत्येक सबस्क्रायबरला एक एक पुडी. भारी वाटतं. महाकाल तुमचे दिले. तर लाखोच्या संख्येने मला पब्लिक बघायला मिळेल. भरपूर गर्दी असते इथं. ही बघा, मंडळी आता निघालेलो आहोत आम्ही उज्जैनच्या महाकालच्या दर्शनाला. दर्शन तुम्हाला मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करीन या व्हिडिओमध्ये. तर बघूया, तिथं मोबाईल आणि कॅमेऱ्याला परमिशन नाही, तरी पण जसा घेता येईल तसं तुम्हाला मी दाखवतोच. तर ही बघा, भरपूर पब्लिक आहे इथं. तर इथं महाकालची दिवसातून 6 वेळा आरती होते. एक म्हणजे सकाळी 4 वाजता भस्म आरती होते. तर पूर्वी मृतदेहाची ताजी राख या राखेतच भस्मारती होत असे, परंतु कालांतराने बदल झाला आणि आता मात्र शेणीपासून आणि लाकडापासून जी राख निघते त्या राखेतच भस्मारती सकाळी 4 वाजता केली जाते. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. बम 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 बम. हे बघा, भरपूर गर्दी आहे. आता
मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो जाऊन दर्शन. इथं परमिशन नाही तरी पण दाखवतो. तर भरपूर पब्लिक होती, परंतु दर्शन मात्र आमचा चांगला झालेला आहे. सर्व बैल विकायला आहे. श्री गणेश मंदिर. आता आपण निघालेलो आहोत श्री गणेश मंदिर. मंडळी आलेली आहे. ये देखो आपने सब्सक्राइब इधर मिले हैं उज्जैन में. क्या नाम है आपका और आपका? कब आए इधर? कितने बजे? हमारे यहाँ पे 3 बजे. और दर्शन कितने बजे हुए? हमारे 6 बजे. क्या कितने टाइम में हुए? 6 बजे. 6 बजे. तो चलो फिर मिलेंगे कभी. थँक्यू. हे बघा किती मोठी गणेशाची. तर इथं मेन एंट्रीला गणपती बाप्पाची मूर्ती बसवलेली आहे. हा बघा एंट्री डोर. भम भम भोले. मंदिराच्या बाजूलाच कॉरिडोर आहे. इथं आता तुम्हाला दाखवतो. हे बघा बऱ्याच मोठ्या मूर्त्या तिथं. सर्व महाकाल लोक, महाकालेश्वर, जय महाकाल. महाकाल महाराज की जय. तर हे बघा मणिभद्र आहे. तर इथं महाकालची दिवसातून 6 वेळा आरती होते. एक म्हणजे सकाळी 4 वाजता भस्म आरती होते आणि त्याच्यानंतर सकाळ दुपार संध्याकाळ रात्री अशा 6 आरत्या दिवसाला होतात. इथं समुद्र मंथन पण दाखवलेलं आहे. इथं हे बघा शेषनागाच्या डोक्याच्या साईडला सर्व राक्षस आहेत आणि शेपटीच्या साईडला बघा देव आहेत आणि भोलेबाबांनी विष पाशन करायला घेतलेलं आहे बघा. तर आपल्याच बाजूला हे बघा रावण आहे. रावणाने कैलास पर्वत उचललेला आहे बघा. हे बघा रावणानं कैलास पर्वत उचललाय बघा. त्याच्या बाजूला आहे आपला जेजुरीचा खंडेराया. हा बघा दाखवतो. जेजुरीचा खंडेराया. खंडेराया महाराज की जय. तर दुसऱ्या बाजूला भोले बाबा नंदीवर सवार झालेत बघा. भोलेनाथाची वरात चाललेली आहे इथं. असं दृश्य आहे हे बघा. त्याच्याच बाजूला बघा चंद्रदेव भोलेनाथाच्या सोबत. चंद्रदेव आहे भोलेबाबाच्या डोक्यात ठेवलेला आहे चंद्रकोर. असं दृश्य आहे. तर बाजूला कालभैरव. बघा कालभैरवाची प्रतिमा आहे. त्यांच्या बाजूला भोलेनाथ यमाचा
संहार करताना ते दृश्य दाखवलेलं आहे बघा. यमाच्या त्रिशूल मानेवर ठेवलेला आहे. तर हे बघा इथं सप्तऋषी बसवलेले आहेत. तर सप्तऋषीच्या खाली आपली मंडळी बसलेली आहे. हे बघा तर हा रथ बघा सूर्यदेव निघालेला आहे रथामध्ये. तुम्हाला रात्रीचा नजारा पण मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. रात्री तर एकदम भारीच वाटते. भोले बाबाची भरपूर मोठी आहे. परिसर बघा कसा आणि तुम्हाला ही उज्जैनमधील महाकाल याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.